नमस्कार मित्रांनो, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा व्हॉट्सॲप वापरता का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सोशल मीडियावर एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. अनेक वेळा नकळत शेअर केलेली माहितीही अडचणीचे कारण ठरू शकते. फेक न्यूज, डीप फेक व्हिडिओ, बनावट अकाउंट किंवा चुकीची माहिती याबाबत काय नियम आहेत हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सोशल मीडियाचा वापर सुरक्षित आणि जबाबदारीने व्हावा यासाठी केंद्र सरकारने काही नियम लागू केले आहेत. हे नियम फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स आणि व्हॉट्सॲप सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर लागू होतात. यामागचा उद्देश एकच आहे: वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवणं, फेक न्यूजवर नियंत्रण ठेवणं आणि लोकांच्या तक्रारींवर वेळेत कारवाई होणे, म्हणजेच सोशल मीडिया अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न: सोशल मीडियावर काय पोस्ट करू नये? सर्वप्रथम, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती शेअर करणे टाळा. फॉरवर्ड आलेला प्रत्येक मेसेज खरा असेलच असे नाही. अनेक लोक कोणतीही खात्री न करता मेसेज पुढे पाठवतात आणि त्यामुळे अफवा वेगाने पसरतात. तसेच अश्लील मजकूर, हिंसा भडकवणारे पोस्ट, कोणत्याही धर्म किंवा समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी माहिती शेअर करणे चुकीचे ठरू शकते. दुसऱ्या व्यक्तीचे नाव, फोटो किंवा ओळख वापरून बनावट अकाउंट तयार करणे देखील नियमांचे उल्लंघन मानले जाऊ शकते. त्यामुळे कोणतीही माहिती पोस्ट करण्यापूर्वी तिची खात्री करणे खूप महत्त्वाचे आहे. समजा तुम्हाला सोशल मीडियावर एखादी आक्षेपार्ह किंवा चुकीची पोस्ट दिसली. अशा वेळी तुम्ही त्या प्लॅटफॉर्मकडे तक्रार करू शकता. मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांनी तक्रारींसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणे आवश्यक असते. तक्रार मिळाल्यानंतर तिची दखल घेणे आणि आवश्यक ती कारवाई करणे कंपनीची जबाबदारी असते. म्हणूनच सोशल मीडियावर चुकीची माहिती दिसल्यास गप्प बसू नका. योग्य माध्यमातून तक्रार करा. आता AI आणि डीप फेक बद्दलही जाणून घेऊया. गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढला आहे. यामुळे डीप फेक व्हिडिओ आणि फोटो तयार करणेही सोपे झाले आहे. डीप फेक म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज वापरून बनावट व्हिडिओ तयार करणे. अनेक वेळा असे व्हिडिओ इतके खरे वाटतात की सामान्य व्यक्तीला फरक ओळखणे कठीण जाते. म्हणून कोणताही धक्कादायक, वादग्रस्त किंवा संशयास्पद व्हिडिओ पाहिल्यास लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. त्याची खात्री करूनच पुढे शेअर करा. आता सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी ते पाहूया. कोणतीही बातमी किंवा माहिती शेअर करण्यापूर्वी तिचा स्रोत तपासा. फेक न्यूज किंवा अफवा पसरवणे टाळा. स्वतःची वैयक्तिक माहिती सार्वजनिकपणे शेअर करू नका. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशी माहिती पोस्ट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे, पण त्यासोबत जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, काही सेकंदात केलेली एक पोस्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे माहितीची सत्यता तपासणे आणि जबाबदारीने वागणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, सोशल मीडिया हे एक शक्तिशाली माध्यम आहे. त्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि विश्वासार्ह माहितीसाठी शासन साथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.